नमस्कार. हा जो पॉइंट आहे ना, हा इतका महत्त्वाचा आहे की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काय होणार हे ठरतंय. प्लस आणि कॉलेजला किती महत्त्व द्यायचं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणणार मग हे महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं आहे, नेमकं काय हा प्रश्न पडतोय. आता कॉलेजेस इतके आहेत की मुलांना कन्फ्युजनवर कन्फ्युजन आहे आणि प्रत्येक जण वेगळ्या कॉलेजबद्दल वेगळंच सांगतोय. सो सिंपल काही पॉइंट्स देतोय की तुम्हाला कॉलेजला कितपत महत्त्व द्यावं लागेल आणि चांगल्या गोष्टी कशा शोधायच्यात कॉलेजमध्ये. ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉइंट काय असेल की कॉलेजच तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक पाडेल हे नाही आहे. आता IIT मध्ये पण गेलेले विद्यार्थी बघाल प्लेसमेंट होत नाही. IIT मध्ये जायला त्यानं खूप कष्ट केलं, घासलं जोरात, पाक जग इकडचं तिकडं केलं अभ्यासासाठी आणि तिथं गेला आणि तिथं प्लेसमेंट नाही झालं. मग असं नाही आहे की खूप टॉप कॉलेजला गेला तर तुमचं प्लेसमेंट होईल. मार्क्स चांगले आहेत तर टॉप कॉलेजला चला, बेनिफिट्स खूप भेटणार आहेत. म्हणजे तिथं फंडिंग असतंय, गव्हर्नमेंट वेगवेगळ्या गोष्टी देतंय, प्रोव्हाइड करतंय, ॲल्युमिनी चांगले असतात, हे सगळं आहे, चांगलं आहे. चांगले मार्क्स आहेत तर चांगल्या कॉलेजला जावं. पण याचा अर्थ असा नाही आहे की चांगलं कॉलेज मिळालंच तर तुमचं आयुष्यात चांगलं होणार आणि जरा खालच्या लेवलचं कॉलेज किंवा नवीनच कॉलेज मिळालंय, मार्क्स चांगले नाही आहे तर आमचं काय होणार नाही, असं अजिबात नाही आहे. चांगली कॉलेज आहेत किती हो, हार्डली 5-10 टॉप लेवलची कॉलेजेस महाराष्ट्रात. मग उरलेली 325 पेक्षा जास्ती कॉलेजेस आहेत. त्यांचं काय म्हणजे 2 ते 3% चांगली कॉलेजेस आहेत. 97 to 98% ॲव्हरेजेस कॉलेजेस आहेत की. आणि ह्यातली एक 50 ते 60 कॉलेज ना बिन जाऊ दे, आता काय न बोललेलं बरं. ती कॉलेज म्हणजे कॉलेजच नाही आहेत, ती नुसती बिल्डिंग बांधून ठेवल्यात पैसे छापायसाठी. म्हणजे 2 ते 3% कॉलेज एक टॉप लेवल आहेत, उरलेली कॉलेज ॲव्हरेज मध्ये बसतात. आणि त्यामधली पण ही इतकी 50-60% काय त्याच्यापेक्षा जास्त 80% म्हणे नुसत्या बिल्डिंग आहेत उभा केलेत. शिक्षकांचे पगार पण 25,000 30,000, पुण्या मुंबईत असले 40, 50, 60,000 असे काहीतरी दिलेत. आता आसपासच्या छोट्या छोट्या शहरांमध्ये जी कॉलेज 20-25 हजारचा शिक्षक आहे पगाराला, 30,000 पगार. 30,000 काय लय मोठा गोष्ट होणार आहे का. वेगळे शब्द यायला लागल्यात पण इज्जतीत जर असं बोलतो, कारण सवय नाही ना एवढे इज्जतीत बोलाय आपल्याला. जेव्हापासून युट्यूबवर चालू केलं लेक्चर बनवायचं जर असं सांभाळायला लागतंय मला स्वतःला, कारण वर्गात शिकवताना अशी भाषा नाही ना, ज्या मुलांना ज्या भाषेत समजते ते सांगायला लागते. कारण लईच सभ्य व्हायला आजकाल असं मला वाटायला लागलंय. आता मॅथ्सचे फिजिक्सचे लेक्चर चालू करतोय शिकवायला, मग त्यावेळी जराशी आपली इज्जतीतली भाषा येईल. मग आता हा पॉइंट काय की कॉलेज कुठल्या घ्यायचंच नाही बाबा. आता म्हणणार ए बाबा तू हे सांगायलाच कुठलं कॉलेज घ्यायचं नाही, आमचं मार्कच खतरनाक आहेत, आम्हाला कोण देईल. मग त्यातलं पण आपण ठरवूया ना की मार्क लईच कमी असतील तर काय करता येतंय. पण पहिला मेन पॉइंट्स बघूया, कुठल्या कॉलेज कडं काय बघायचं. पॉइंट्स कन्सेप्ट नुसते फोनवर फोन येतात कॉलेजवरनं, आमचं कॉलेज असं आहे, आमचं कॉलेजमध्ये हे आहे, तुम्ही आमच्या कॉलेजला या, तुम्हाला IAS करतो, आमच्या कॉलेजला या, तुम्हाला IPS करतो, आमच्या कॉलेजला आला की तुम्हाला फेसबुकला नोकरी लावतो. हे असं काय पण बकवास सांगतात. कॉलेजमध्ये येतात. आता तर फॅसिलिटी काय दिल्यात, कॉलेजवाली तुमच्या घरला येतात का, कॉल यायला लागल्यात, तुम्ही म्हणताय आमच्या कॉलेजला घ्या. तुमच्यात तर आई वडीलना फोन येतात किंवा तुम्हाला फोन येतात. इतकं जर माहिती नसेल कॉलेजांचं काय काय चालतंय तर पालक बाबा बिचारे असतात, त्यांना माहित नाही आपल्या मुलाला इंजिनिअरिंग घ्यायचं आहे आणि कॉलेजमधूनच फोन यायला लागला, येतो म्हणायला लागले तिथं. तुमच्या घरात बसून जवळपास चूल असेल घरात, चुलीजवळ येऊन बसतात समजवत तुम्हाला. ते फक्त काय लागल्यात, त्यांचं कॉलेज भरत नाही म्हणून ते फोन करायला लागल्यात. अहो जर खरोखर कॉलेज चांगलं आहे ना तर तुम्ही कशाला ते कॉलेज तुम्हाला फोन करायला आमचं कॉलेज चांगलं आहे घ्या, तुम्ही तिथं जाऊन लाईन लावणार आहे. मग ते पण तुम्हाला मेरिटमध्ये बसलं तर तुम्हाला ते ऍडमिशन मिळणार. नाही म्हणा सर त्या प्रायव्हेट कॉलेज खूप चांगलं आहे, आम्ही तिथं घेणार आहे. मग तिथं मॅनेजमेंट सीट घ्या ना, तिथं ढीगभर पैसे लागतात, पोती भरून घेऊन जायला लागणार. मग चांगलं कॉलेज तुम्हाला फोन का करते हा पहिला विचार करा. आणि जे सारखं सारखं फोन करून आंबवायला लागल्यात ना तिकडे जाऊच नका. सरळ सांगायचं, जर खरोखर तुमचं कॉलेज एवढं चांगलं असतं ना तर तुम्ही आम्हाला फोन कशाला करायला लागलाय. कारण चांगलं कॉलेज असते तर मुलं शोधत जातात, पालक शोधत जाणार, ऑप्शन फॉर्म मध्ये नाव टाकणार, ढीकभर तिथं ऍप्लिकेशन्स येणार, मग त्यातनं सिलेक्शन होणार, मग मेरिट जास्तच लागणार. कोण सांगतंय म्हणून तुम्ही त्या कॉलेजला जायचं नसते. फोन करायला लागल्यात, तुम्हाला भेटा येतो म्हणायला लागल्यात, सारखं मार्केटिंग व्हायला लागले, तर त्या कॉलेजबद्दल एक शांत बसून विचार करा. तुमचं मार्कच खतरनाक आहेत आणि काही झालं तुम्हाला तिथं कुठल्या बाकीच्या कॉलेजना मिळणार नाही, मग अशा कॉलेजला जाणार आहे ना तिथं मग गेम खेळायचे. ठीक आहे आमची फी भरायला आम्हाला परवडत नाही, मग म्हणणार मुलींचं शिक्षण फ्री आहे. मुलींचं शिक्षण फ्री आहे, त्यांच्या मेरिटनुसार मुलींनी जावं ॲडमिशन घ्यायला. मुलांना समजा फी आहे आणि घराजवळच पाहिजे, मार्क पण खराब आहेत, तर तिथं सांगा आमच्याकडे फी नाही, इथले 5-10 हजारच भरतो बाबा.
आता हां आम्ही SEBC देतोय, EBC मिळत्या, 50% फीज सवलत मिळतात, ते 50% फी 50-60 हजार भरायला नाहीत म्हणून सांगा, एक 5-10 हजार भरतो लईतले ते बी जमले तर. मग काय म्हणतात बघा, का अहो ते फोन करायला का टार्गेट दिलंय शिक्षकांनी, 5 ऍडमिशन कर तर तुला पगार वाढ देणार, नाही तर तुला पगार देणारच नाही, असं काय ढीगभर चालू आहे प्रत्येकाला टार्गेट. आता इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, मेडिकल कॉलेजांमध्ये पण आहे टार्गेट आहे फिक्स. फार्मसी इंजिनिअरिंग जोरात आहे, एवढे ऍडमिशन करा, चला एक ऍडमिशन केला 500 रुपये पगार वाढ मिळणार, असं चालू आहे. आता माझे मित्र काहीतरी त्या कॉलेजांमध्ये सांगतात की बाबा टन्नो आणलाय मॅनेजमेंटनं किंवा आमच्या त्या शिक्षकांनी, मोठ्या शिक्षकांनी, म्हणजे काय त्यांना वरनं टन्नो आणला, ती खालच्यांना रडवायला लागल्यात. मग त्यांना टार्गेट दिलेत, मग ही कॉल करणार, तुम्हाला भेटा येणार, सगळं करणार. मग हे कॉलेज आहे ना, विचार करा तिचं आहे. आता कॉलेजांबद्दल ना तिथं दुसरा पॉईंट काय लक्षात, चुकीची माहिती देतात. सांगतात आमच्या कॉलेजला 200 कंपन्या आल्या. अरे बाबा तुझ्या कॉलेजमध्ये 200 विद्यार्थी नाहीत, 200 कंपन्या कुठून आल्या? मग हे फेक सांगतात. आता तुम्ही त्यांना विचारू शकत नाही ना, तुमच्या आई वडिलांबरोबर तुम्ही जाताय त्या कॉलेजमध्ये, स्वतः गेलाय, ते मोठं सांगतात लय. आता तुम्ही माझ्याकडे आला, मी लय बाद आहे, मी एकदम मला शिकवा येत नाही, जाऊ दे, शब्द वेगळे आल्यात राहू दे, मग असं मी माझ्याबद्दल सांगणार आहे का? नाही ना. मग तसेच ती कॉलेजवाली त्यांच्या कॉलेजबद्दल सांगणार नाही आहेत, मग ते चांगलंच सांगणार आहेत. आणि मग ते चुकीची माहिती, एवढ्या कंपन्या आल्यात, आमच्याकडे एवढं प्लेसमेंट झाले, आमच्याकडे अशी मेरिट लागते, हे काही नसतंय. चांगल्या गोष्टी त्यांनी स्वतः सांगायच्या गरज नाही, तुम्हाला चांगल्या गोष्टी ऑटोमॅटिक कळतात. हां ते द्यायला लागल्या डेटा, त्यांच्याकडे जे सांगतात ना ते वही घेऊन जायची कॉलेजला आणि लिहून घ्यायचं सगळं काय काय सांगितलं, आणि ते क्रॉस व्हेरीफाय करायचं. हे क्रॉस व्हेरीफाय कुठं करायचं? लास्ट इयरचे विद्यार्थी शोधा, नाही तर सबशेल गणलाच तुम्ही. ते सांगतात, विश्वास ठेवतात, ते कधीपर्यंत तुम्हाला गोड बोलणार, जोपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेणार नाही तोपर्यंत. एकदा काय ऍडमिशन झालं, फी झालं, मग तुम्ही कोण आणि ते कोण, संबंध संपला. सो फर्स्ट इयर आता तुम्ही ऍडमिशनच्या अगोदर ना सगळ्या कॉलेजवाल्यांसाठी तुम्ही देव आहे, त्या विद्यार्थी देवच. असे 5 लोटांगणच घातल्यात. काही ठिकाणी चहा नाश्ता ठेवलाय जोरात, दुपारी जर चुकून गेला 12, 1, 2च्या आसपास, तुम्हाला त्यांच्या मेसला चांगलं जेवण आहे वेगळं, मुलांना ज्या रेग्युलर मुलांचं जेवण वेगळं, हे स्पेशल गेस्ट आहे, तुम्ही तिथं जेवण ठेवलेत, चला जेवा. 4 व्हीलर गाड्यात सगळं कॉलेजचा टूर करून देणार, असं तुम्हाला फील करून देणार तुम्ही VIP आहे त्या कॉलेजमध्ये. तुम्हाला खूप किंमत कधीपर्यंत आहे? जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तिथं. त्यामुळे ही चुकीची माहिती देतात, ती घ्या, काढा, काय काय चालतंय ते बघा. हा एक महत्वाचा असतो पॉइंट, की ह्या गोष्टीकडे खूप कमी विद्यार्थी किंवा पालक लक्ष देतात, की स्टाफचं शिक्षण, तिथं भरलेला जो स्टाफ आहे ना तो काय आहे. आता तुम्ही म्हणाल अहो ते ME MTech तर मिनिमम असतंच, PhD असतील. अहो ते ME MTech कुठनं झालेत, त्यांचा डेटा घ्या, कलेक्ट करा. किंवा स्टाफ रिटेन किती राहतो, खूप चांगला स्टाफ आहे काय, समजा गव्हर्नमेंट कॉलेजांमधून शिकलेला, NIT IITs मधनं शिकलेले शिक्षक आहेत का तिथं, म्हणजे ते शिक्षक स्वतः तिथून शिकलेत ते, कारण तिथनं शिकलेला शिक्षक आहे म्हणजे तो थोडंफार त्याच्याकडे टॅलेंट असल्यामुळेच तो तिथं पोहोचला नव्हता. मग तिथनं त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं, मास्टर्स पूर्ण केलं, PhD पूर्ण केलं, ऑब्व्हियसली त्याच्याकडे टॅलेंट आहे. मी म्हणतो का सगळेच शिक्षक तसे पाहिजेत असं म्हणत नाहीये मी, आणि प्रत्येक इथला शिकलेला विद्यार्थी खूपच टॅलेंटेड आणि त्याला शिकवता येईल असं पण नाही आहे. पण इथले एक ऑलरेडी प्रूव्ह झाले चांगले आहेत. प्लस तुम्ही म्हणणार सर आता प्रत्येक जण तिथं कसा जाईल, उरलेले शिक्षक कसे शिकवतात, त्यांचं शिक्षण कसं आहे हे पण चेक करा ना. त्यांनी समजा त्यांनी एक कुठल्या तरी छोट्या मोठ्या कॉलेजमधनं पासआउट केलं, ठीक आहे मान्य करतो आपण केलंय, पण तो चांगला शिक्षक असू शकतो, ऑब्व्हियसली असू शकतोय. पण त्याच्यानंतर त्यानं काय काय प्रोग्रेस केली, की शिक्षण क्षेत्रात आल्यानंतर शिकवण्यासाठी त्या शिक्षकांनी काय केलं, किती रिसर्च केला, रिसर्च पेपर कधी पब्लिश केले. तुम्ही म्हणा सर आता हे कुठनं काढू बाबा. अहो तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तुमच्यावर इम्पॅक्ट कोण करणार आहे, मेन वर्गात कोण शिकवणार आहे, हे लोक ना. ती बिल्डिंग कशी आहे काय हे नंतर, बाथरूममध्ये AC लावून काय उपयोग आहे काय, नाही ना, हे महत्वाचे आहेत. भले झाडाखाली बसून शिकतो पण शिकवणारा चांगला पाहिजे. मग हे लोक कसे आहेत, मग त्यांच्याकडे हे मी म्हटलं PhD किती जण झालेत, PhD अशीच केले का हे पण बघा. शिक्षक खूप महत्वाचा आहे, आणि चांगला शिक्षक कधी टिकतो, ज्यावेळी त्या संस्थेमध्ये त्या कॉलेजमध्ये त्याला चांगल्या गोष्टी दिल्या जातात. पगार तर असतोच महत्वाचा, बरोबर त्याला फॅसिलिटी काय आहेत, कारण कोण टाइमपास म्हणून कोण शिक्षक म्हणून जाणार नाही ना, खरोखर चांगला आहे, त्याला नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात, तर तो शिक्षक एक अशा संस्थेमध्ये टिकणार की जिथं त्याला फॅसिलिटी आहेत, त्याचं मन समाधानी आहे तिथं. मग हे चेक करून हा शिक्षक महत्वाचा. हा चौथा पॉईंट आहे तुमचा, तिसरा पॉईंट आहे तो बघून घ्यावा. आणि हे जिथं बकवास मिळतंय त्या कॉलेजला जायचंच नाही सबशेल, कारण 6 महिन्याने शिक्षक बदलायला लागलाय, शिक्षकच असा आहे की मेल्यासारखा दिसायला लागलाय, मग त्याच्याकडे काय जाणार आहे तुम्ही. हां आता शिक्षक पण तसे का झालेत बऱ्याच कॉलेजांमध्ये, त्याची एक वेगळी कारण आहेत, ते बघू नंतर कधीतरी. कॉलेजमध्ये फॅसिलिटी, आता हे कशासाठी पाहिजे माहिती आहे काय, तुम्हाला अभ्यास करायचा आहे,
तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत, नवीन गोष्टींमध्ये एक्सपेरिमेंट करायचे आहेत, तर त्या कॉलेजमध्ये फॅसिलिटी पाहिजेत. अहो ते कॉलेज पूर्ण असं चकचकीत बांधलंय, AC लावलेत, बाथरूममध्ये सेन्सर लावलेत आणि लॅबमध्ये काय घंटा नाही आहे तिथं. लॅबमध्ये कधीची इन्स्ट्रुमेंट टाकल्यात ना, त्याचं कॅलिब्रेशन आहे ना, ते व्यवस्थित चालतात ना, काय ना अपडेट गोष्टी झालेत. मग अशा कॉलेजमध्ये काय करणार? त्यामुळे तुम्हाला त्या फॅसिलिटीज बघायच्या. आता फॅसिलिटीजमध्ये काय काय येईल, त्या कॉलेजकडून रिसर्च काय, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. समजा एखादी गाडी बनवायची आहे किंवा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचे इक्विपमेंट्स तयार करायचे, तर ते कॉलेज फंड देतं का? फंड म्हणजे पैसे. आता एखादा इन्स्ट्रुमेंट आहे, समजा IC इंजिन एक्झाम्पल, तुम्हाला टेस्टिंग करायचं इंजिनचं आणि इंजिनमधनं कंबशन किती होतोय, त्याचा जो धूर येतोय ना, त्याच्याबद्दल काय काय पॅरामीटर्स आहे ते बघायचं आहे. हे काय तुम्ही स्वतः नाही करू शकत, किंवा स्वतः घरी पण ते इक्विपमेंट आणू शकतात. त्यांच्या किमती 50 लाख, 1 करोड, 2 करोड असतात मशीनच्या. मग ते तुम्ही स्वतः तर करू शकत नाही, त्या कॉलेजेसमध्ये पाहिजे. समजा कॉलेजेसमध्ये ते नाही आहे, पण कुठंतरी एक लॅब आहे तुमच्या आसपासच्या गावांमध्ये 40-50 किलोमीटरमध्ये, तिथं जाऊन टेस्टिंग करायची, ती कॉलेज फॅसिलिटी देणार का? की तिथला खर्च समजा एक 5-10 हजार रुपये लागतात ते टेस्टिंग करायचे, ते कॉलेज देते का? कॉलेजमध्ये त्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत का? कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या मशीन्स आहेत? कम्प्युटर्स असतील तर कम्प्युटरमध्ये किती रिसर्च जर्नल आहेत? कम्प्युटर कुठल्या क्वालिटीची कम्प्युटर्स आहेत? जर 4 वर्षांनी कम्प्युटर बदलायचा नियम असतो, पण तुमच्याकडे कॉलेजमध्ये कम्प्युटर ती मागच्या 7-8 वर्षांचे आहेत, किंवा आहेत बाबा नवीन घेतल्यात पण त्यांची कॅपॅसिटी किती आहे? ते जुनेच अजून कम्प्युटर जुन्या टाईपचं जर कॅपॅसिटी चालू असेल तर काय अर्थ आहे त्यात? त्यामुळे ह्या बघा, जर्नल सबस्क्रिप्शन म्हणले आता काय असतं, सायन्स डिरेक्ट असतं बाबा, सायन्स डिरेक्ट असेल किंवा ASME, असे बरेच जर्नल्स आहेत की तिथं नवीन नवीन रिसर्च चालू असतो. त्या रिसर्चबद्दल सायंटिस्टनी किंवा बऱ्याच शिक्षकांचे पेपर पब्लिश झाले असतात. हा ते रेप्युटेड म्हणतोय मी, सायन्स डिरेक्ट, एल्सवेअर आपण जे म्हणतोय त्यांना, किंवा ASME, प्रत्येक ब्रँचेसमध्ये असे स्टँडर्ड जर्नल आहेत. ते कॉलेजकडे आहे का? मागच्या 10 वर्षांचा डेटा कॉलेजकडे सबस्क्रिप्शन आहे का? असं नसावं की 1 वर्षाचं किंवा लिमिटेड. कॉलेज तिथं खर्च करतंय का? कारण जर तुम्ही त्यातनं ते पेपर डाउनलोड केला, सध्या रिसर्च काय चाललंय ते तुम्हाला कळेल. तुम्ही स्वतः विकत नाही घेऊ शकत ना, आणि विकत घेणं परवडणार पण नाही विद्यार्थ्यांना. ते कॉलेज देतंय का? मग त्या गोष्टी पण चेक करा की अनलिमिटेड ऍक्सेस आहे का सगळे जर्नलचे वगैरे. नाहीतर असं असतं की मागच्या 3 वर्षाचंच आहे, असं हे पण बघून घ्या. कारण जे कॉलेजेस इथं खर्च करते ना, ती कॉलेजेस बाबा थोडा विचार करतात विद्यार्थ्यांचा, की बाबा तिथं विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी मिळू देत. 1000 मधले 1-2 विद्यार्थी तरी अभ्यास करणारे असतील की ह्या रिलेटेड, मग त्यांना फॅसिलिटी मिळू देत. लॅब फॅसिलिटी हा सगळीकडे मोठा गोंधळ चालू आहे आज बऱ्यापैकी. 90% कॉलेजांमध्ये अपडेशन नाही आहे. म्हणजे काय, एकदा काय इन्स्ट्रुमेंट घेतलं त्याच्यानंतर ते तसंच पडलंय. मग प्रॅक्टिकल त्याच्यावरच चालतात दर वर्षी. मग ते अपडेट झाले की नाही, त्यातलं काय खराब झालंय, उगाच रिडिंग येतात म्हणून येतात. मोजायचं आहे बाबा, काय ते प्रेशर मोजायचं आहे, प्रेशर असतं लागणार आहे किती, समजा व्हॅक्यूम मोजायचं आहे, तुम्हाला व्हॅक्यूमचं रिडिंग आहे, ते रिडिंग येणार आहे आणि त्या रिडिंगपेक्षा 60-70% वेगळं रिडिंग मिळायला लागले. हे का ते वेगळंच येतं. थर्मल कंडक्टिव्हिटी मेकॅनिकलमध्ये काढायची एखाद्या मटेरियलची, ती यायला पाहिजे होती 400 वॅट पर मीटर केल्विन, ते तुमचे रिडिंग यायला लागल्यात 100 आणि 150. म्हणजे इतका फरक. पाहिजे 400 या लागले 100. मग तशा इन्स्ट्रुमेंटवर काम करून काय करणार आहे तुम्ही? मग ते इन्स्ट्रुमेंट मेंटेन करतं का कॉलेज? IC इंजिनची लॅब आहे, लॅबचे मेंटेन झालेत का? नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आलेत का? ह्या फॅसिलिटी बघा नुसतं. मग हे लॅबची एक फॅसिलिटी झाली, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या करिक्युलरमध्ये काय केलं जातंय, मग एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये दिलं जाते का? हा महत्वाचा फंड आहे बाळांनो. हे सगळे पॅरामीटर्स घ्या. आता तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन करणार, त्या कॉलेजमध्ये वैयक्तिक जाऊन बसा, तिथं हे प्रश्न आहेत ना हे काढा वहीवर आणि त्यांना विचारा, सगळं लिहून घ्या, लॅब बघून या. कम्प्युटर लॅब आहे ना, बघा कम्प्युटरमध्ये काय काय बाबा, कधीचे कम्प्युटर आहेत, काय त्यांचं कॉन्फिगरेशन आहे, त्यांच्याकडे किती सबस्क्रिप्शन आहेत, जर्नल्स कसे आहेत, हे सगळं बघा. हे प्रश्न विचारा. तुम्हाला एखादा शिक्षक असेल तिथं भेटणार, तुम्ही तिथं बसून विचारा की हे असं आहे का. तुम्ही म्हणा सर आमचे मार्कच एवढे नाही आहेत आणि आम्ही हे का विचारा. अरे विचारा ना, त्यात पण तुमच्याकडे चॉईस आहे की. भले तुमचे किती 20% आहेत, मग तुम्ही कुठेतरी ऍडमिशन घेणार आहे, मग त्या 3-4 कॉलेजांमध्ये जे ऍडमिशन घेणार तिथं ह्यातली एका दुसरी तर फॅसिलिटी मिळू दे की तुम्हाला. काहीच नाही उगत चाललंय का. मार्क नाही आहेत ही वेगळी कॅटेगरी आहे, तुम्हाला तिथे ऍडमिशन पाहिजे आहे, मग तिथं काहीतरी बघा. कारण तुम्ही तिथं फी द्यायला लागलाय. तुम्ही म्हणा अहो मुलींची फी सरकार भरायला म्हणजे त्या कॉलेजला मिळणारच आहे. कास्टमधल्या मुलांची म्हणजे ज्यांना 100% सवलत आहे त्यांची पण सरकार भरणार आहे. 50% काही मुलं भरतात आणि 50% सरकार, म्हणजे त्या कॉलेजला ते पैसे मिळणारच आहेत, त्यात काय वादच नाही. मग त्यातनं हे देणं गरजेचं आहे ना. मग त्यामुळे हे काढा पॉईंट आणि तिथं विचारा आणि त्यांनी काय काय उत्तर दिली ते लिहून घ्या आणि तुम्ही स्वतः व्हेरीफाय करा ह्यांनी किती खरं बोलले आणि किती खोटं बोललेत. आणि जे कॉलेज जास्ती खोटं बोलतंय आणि ज्या कॉलेजमध्ये ह्या फॅसिलिटी वगैरे मिळत नाही त्या कॉलेजला जाऊ नका.
भले एखादं कॉलेज नवीन आहे आणि खरं सांगते की बाबा आमच्याकडे हे आहे हे नाही, बिंदास जावा. का? शेवटी मार्क तुमचे कमी असतील जास्त असतील तुमच्या मेरिटनुसार कॉलेज मिळणार आहे. पण अशा कॉलेजेस चला की तिथले शिक्षक किंवा तिथलं मॅनेजमेंट खरं बोलतंय. मग जी लोक खरं बोलायला ना बिंदासमध्ये ते तुमचं नुकसान करणार नाही आहेत. कारण का त्यांना माहित आहे की खरं बोलून जायचं आहे, ऑब्व्हियसली ती मुलांसाठी काही चांगलं करतील. ठीक आहे, कारण आज खरी बोलणारी कॉलेजेस खूप कमी आहेत. चालतंय, चला, थँक्यू.